विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी, कारण आता इंजिनिअरिंग पॉलिटेक्निकला बऱ्याच जणांना ऍडमिशन घ्यायचं आणि ही प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। 15 जूनच्या आधी आपण आपली प्रवेश प्रक्रिया पूर्ण करायची, कारण 1 ते 15 जून या दरम्यान हे महाविद्यालय इंजिनिअरिंग पॉलिटेक्निकचे सुरू करण्यात येणार आहे। सीईटीचा निकाल सुद्धा कधी लागणार आहे पाहूया। 10वीच्या निकालानंतर तंत्रशिक्षण संचालनालयाकडून 20 मे पासून https://poly25.dte.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। 16 जूनपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहेत, तर अभियांत्रिकी प्रवेशाला 15 जून नंतर सुरुवात होणार आहे। विद्यार्थ्यांचा सीईटीचा निकाल 15 जून पूर्वी जाहीर होणार आहे। पॉलिटेक्निकसाठी प्रवेश अर्ज भरण्यासाठी येणाऱ्या अडचणींबाबत विद्यार्थ्यांना काही तक्रार किंवा अडचण असल्यास तंत्रशिक्षण संचालनालयाकडून 76 69 100 257 आणि 1800-3132-164 हा मदत क्रमांक सुरू करण्यात आला आहे। सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत यावर विद्यार्थ्यांना संपर्क साधता येणार आहे। जिल्ह्यात शासकीय तंत्रनिकेतनची प्रवेश क्षमता 570 असून अन्य 23 खासगी तंत्रनिकेतनची क्षमता 5526 इतकी आहे। दरम्यान 5 मे रोजी पार पडलेल्या सीईटी परीक्षेची उत्तर तालिका ऑनलाईन प्रसिद्ध झाली। सध्या विद्यार्थ्यांच्या हरकती आक्षेप नोंदवले जात असून पीसीबीच्या विद्यार्थ्यांचे आक्षेप सध्या नोंदवून घेतले असून त्यावर सध्या कार्यवाही सुरू आहे। 22 मे पासून 25 मे पर्यंत पीसीएम ग्रुपच्या विद्यार्थ्यांच्या हरकती नोंदवण्यात येणार आहे। त्याची पडताळणी 8 दिवसात होईल। त्यानंतर 10 ते 15 जून दरम्यान अंतिम निकाल प्रसिद्ध होईल। 15 जूनपासून अभियांत्रिकीच्या प्रवेशाला सुरुवात होणार आहे। 15 ऑगस्टपासून अभियांत्रिकी महाविद्यालये सुरू होणार आहेत।